नमस्कार. कसे आहेत सगळे? विधानसभेमध्ये नवाब मलिक यांची एंट्री आणि महायुती म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या महायुतीमध्ये निर्माण झाले मतभेद. अगदी खरं ऐकलं की नवाब मलिकांच्या एंट्रीवरनं महायुतीत मतभेद झाल्याचं चित्र समोर येत आहे. देवेंद्र फडणवीसांच्या पत्रापाठोपाठ शिंदे गटाने देखील नवाब मलिक यांच्या एंट्रीबद्दल सुनावले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हिवाळी अधिवेशनानिमित्त विधानसभेच्या कामकाजात सहभागी झाले. मलिक विधिमंडळात कोणत्या बाकावर बसणार असा प्रश्न खरं तर सर्वांना पडला होता. खूप इंटरेस्टिंग असा हा प्रश्न खरं तर सर्वांना पडलेला की नवाब मलिक बसणार नेमकी कोणत्या बाकावर, म्हणजे सत्ताधारी का विरोधी बाकावर. कारण नवाब मलिक तुरुंगात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 गट पडले होते. ते तुरुंगातून परतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटात, म्हणजे अर्थातच मूळ राष्ट्रवादी शरद पवार यांची का अजित पवार यांची नवी राष्ट्रवादी यांच्यासोबत जाणार, अशा वेगवेगळ्या चर्चांना खरं तर उधाण आलेलं आणि वातावरण लगेच बदलून गेलं. कारण नवाब मलिक कोणाच्या पारड्यात जाऊन बसतात यावर देखील या महायुतीमध्ये खूप मोठं घमासान होणार हे अशी चिन्ह आहेत आणि झालंही तसंच. नवाब मलिक विधानसभेत कुठे बसणार यावरून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात होते. परंतु नवाब मलिक यांनी विधानसभेत सत्ताधारी बाकावर अजित पवार गटातील नेत्यांसोबत बसले आणि याच विधान परिषदेत तीव्र प्रतिसाद उमटले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला यावरून धारेवर धरलं. दानवे उपमुख्यमंत्री फडणवीसांना म्हणाले, ज्याचे दाऊद इब्राहिमशी संबंध जोडले, ज्याला देशद्रोही म्हटले, त्याच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलेला आहात. दानवे यांच्या प्रश्नानंतर विधान परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची बाजू रेटून मांडली असली तरी विधिमंडळाचं कामकाज संपल्यानंतर त्यांनी एक पाऊल मागे घेतल्याचं पाहायला मिळाले. कारण त्यांना पाऊल मागे घेणं हे क्रमप्राप्त होतं. नवाब मलिक हे सत्ताधारी पक्षात बसल्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे तोंडावर आपटले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी खरी बाजू घेतली खरी सरकारची, पण नंतर मात्र त्यांना काहीशी पिछेहाट करावी लागली. नवाब मलिक प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना एक पत्र लिहिले आहे असे देखील समजते. या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक हे विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर झाले आहेत ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही असे आमचे मत आहे. मलिक हे सध्या केवळ वैद्यकीय कारणांच्या आधारावर जामीन मिळाल्याने तुरुंगाबाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास त्यांचे आपण जरूर स्वागत करू. मात्र अशा प्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे हे योग्य नाही असे ठणकावून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना सांगितले आणि इथेच खरं तर महायुतीमध्ये मतभेद झाले. आता हे मतभेद जे चव्हाट्यावर आले ते आता किती काळ राहत आहेत आणि त्याचा काय निर्णय होतो आहे, त्याचे काय परिणाम होत आहेत हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या सर्वांच्या लक्षात आलं पाहिजे की अपात्र आमदारतेचा निर्णय देखील जवळ आलेला आहे. आता या सगळ्याचा बकरा म्हणून नवाब मलिक यांच्याकडे पाहिलं जातं का, पाहिलं जाणार का हे पाहणं देखील खूप महत्त्वाचं आहे. कारण की नवाब मलिकांमुळे महायुती तुटली असा देखील बनाव, असं देखील कारणं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे करू शकतात आणि सत्तेतनं बाहेर पडू शकतात. त्यामुळे अपात्रतेच्या निर्णयाच्या त्या लढाईला एक प्रकारची हवा निघून जाईल असं देखील होऊ शकतं. नवाब मलिक अजित पवार गटातील प्रवेशावर देवेंद्र फडणवीस यांनी विरोध दर्शवल्यानंतर भाजपा आणि शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेत्यांनीही याबाबत आपापल्या भूमिका मांडल्या आहेत. यावेळी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केली. शिरसाट म्हणाले, एखाद्या व्यक्तीवर इतक्या गंभीर स्वरूपाचा आरोप असून त्याला अटकही झालेली आहे. विधानसभेत सत्ताधारी बाकावर बसले म्हणजे आम्ही त्यांना स्वीकारलं अशी भावना सर्वसामान्य जनतेची झाली आहे. आपल्या पक्षात घेण्याबाबतचा निर्णय अजित पवारांचा असला तरी तो निर्णय कशा पद्धतीने घेतात हे महत्त्वाचं आहे. हा सगळा अजित पवारांचा विषय असला तरी त्यांच्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल असे कृत्य घडता कामा नये. थोडक्यात काय तर नवाब मलिक यांची दमदार एंट्री आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघंही आपटल्याचं चित्र निर्माण झालं आहे आणि अजित पवार यांचा वडा झाल्याचं चित्र देखील स्पष्ट आहे. आता नवाब मलिक देखील काय भूमिका घेतात
कारण ते सत्ताधारी पक्षात जाऊन बसले खरे, पण ते टिकतात का मागे राहतात हे देखील खूप महत्त्वाचं असणार आहे. एकंदरीतच येणारे काही दिवस नवाब मलिकवरनं महाराष्ट्रात घमासान होणार आहे आणि तसं ठोस कारणं आहेत. कारण जेव्हा नवाब मलिक म्हणजे मविया जेव्हा सत्तेत होती तेव्हा नवाब मलिकांवर प्रचंड गंभीर आरोप केले. त्यांचा संबंध दाऊदशी जोडला गेला आणि त्यांना देशद्रोही देखील म्हटले गेले. आता ज्यांचा संबंध दाऊदशी जोडला गेला आणि देशद्रोही म्हटले गेले ते सत्ताधारी पक्षात बसलेच कसे आणि सत्ताधारीतले महत्त्वाचे नेते यांनी त्यांना बसू तरी का दिलं, असे अनेक गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेत. कारण नवाब मलिक जर सत्तेत बसले तर महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या पाठीमागे वार केल्याची भावना निर्माण होईल. कारण भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने महाराष्ट्राच्या सर्व जनतेची पूर्णतः दिशाभूल केली आहे, फसवणूक केली आहे. याची नोंद खरं तर या दोन पक्षातल्या महत्त्वाच्या नेत्यांनी घेतली पाहिजे आणि नाही घेतली तर जनता मात्र भाजपाला आणि एकनाथ शिंदे गटाला पूर्णतः उत्तर देऊन बाजूला करेल हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे आता अजित पवार देखील जे त्यांची एक प्रतिमा आहे, ओळखले जाते अजित पवार यांच्याबद्दल, त्यावर ठाम राहतात का अजित पवार स्वतःचीच चालवतात का मागे घेतात दोन पावलं, हे पाहणं देखील खूप महत्त्वाचं आहे. कारण अजित पवार यांचा तो स्वभाव तसा नाही आहे की प्रत्येक वेळी दोन पावलं मागे घ्यावी. कदाचित ते त्यांच्या निर्णयावर ठाम राहतील आणि नवाब मलिक सत्ताधारीमध्ये राहतील. आणि जर सत्ताधारी पक्षात राहिले तर मात्र एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा स्पेशल गेम होणार आहे. आणि त्यासोबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना मानणारा आणि त्यांच्या अंडर काम करणाऱ्या नेत्यांचा देखील गेम होणार. राजकीय हे जवळपास निश्चित आहे. धन्यवाद.